घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 4 जूनच्या जबरदस्त भागामध्ये पार्वतीचं खूप मोठं सत्य एका विचित्र पद्धतीने समोर येणार आहे. म्हणजे पार्वती मेलेली नाहीये. हिम्मतरावांनी तिचा 22 वर्षापूर्वी शोध घेतला होता. पण या सगळ्यामध्ये पार्वतीची डेड बॉडी सापडली नाही, तर पार्वती घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर पार्वतीची मैत्रीण सखू हिच्या एका फोनमुळे खूप मोठं सत्य ऋषिकेश समोर येणार आहे आणि ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप होणार आहे. काय सत्य समोर येणार, ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप कसा होणार, सगळं सगळं पाहूया. इकडे आता ऐश्वर्या चिठ्ठी पाहत असते आणि त्या आता डायरीमधले एक 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 पानं उलटत असते. कुणाची हे आहे डायरी, म्हणजे पार्वती पुरुषोत्तम रणदिवे, ऋषिकेशच्या आईची डायरी आहे. आणि त्याच्यामध्ये ती आता ती डायरी हातात घेते आणि जणू काही नियतीनेच मला या सगळ्यामध्ये खूप मोठं घबाड माझ्या हाती दिलेलं आहे असा विचार करत ती ती डायरी घेऊन आता आपल्या रूममध्ये येते. इकडे तोपर्यंत शर्वरी, मालती, विक्रांत घरी येतात. शर्वरी आपल्या रूममध्ये जायला निघाल्यावरती मालती तिला थांबवते आणि थांब शरू, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आज जे काही तुझ्या घरी झालं ना, त्यानंतर माझे खरंच डोळे उघडले. मी आत्तापर्यंत तुझ्यासोबत जे काही वागत होते ते पूर्णपणे चुकीचं होतं, ही गोष्ट मला समजले आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. मी तुझ्या पण बाबतीत खूप चुकीचं वागले, पण आत्ता जर का माझे डोळे उघडलेले आहेत तर मी गप्प बसणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये तुला आता एक गोष्ट सांगते की आता कंबर कसून तुम्ही दोघांनी तयारीला लागा. यावरती शर्वरी म्हणते, तयारी? कसली तयारी? यावरती मग आता मालती सांगते, तुम्ही दोघांनी मूल दत्तक घेण्याची तयारी सुरू करा. मी जे सांगितले ना तसंच व्हायला पाहिजे. यावरती आता इकडे शर्वरीला खूपच आनंद होतो आणि मालती सांगते, काय झालं? आपलं स्वतःचं मूल होत नसेल तर एखाद्याला दत्तक घेणं हे खूप योग्य आहे. माझी जानकीने डोळे उघडले. मी जानकीला या सगळ्यामध्ये खरं सांगू तर इतकं मी तिला गुणी मानते ना, तिने माझे खरंच डोळे उघडले आणि लवकरात लवकर आता तुम्ही कामगिरीला लागा आणि कामगिरीला लागून तुम्ही लवकरात लवकर मूल दत्तक घ्या. असं म्हटल्यावर ती शर्वरीचे डोळे भरून येतात आणि जी प्रेमळ सासू तिला अपेक्षित असते किंवा जी समंजस सासू तिला अपेक्षित असते ती सासू तिच्या समोर असल्यामुळे ती आता तिला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते. तितक्यात तिथे विक्रांत येतो आणि आई 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 माझी आई असं म्हणत तो आईला मिठी मारतो. त्यावरती मग आता ती सांगते, हो मी तुझीच आई आहे. जी आई चुकलं की तुझे कान पकडते, पण ज्या वेळेला त्या आईला तिची चूक कळते तेव्हा सुद्धा ती आता आपलं स्वतःची चूक सुधारायला कमी नाही करत. यावरती आता इकडे विक्रांत म्हणतो, खरंच मला किती आनंद झालाय, मी तुला सांगू शकत नाहीये. यावरती आता इकडे मालती सांगायला लागते, ठीक आहे आता मी ना गावाला जायला निघते. त्यावरती मग आता शर्वरी म्हणते, आई आत्ता तर कुठे तुम्ही आम्हाला गवसलेले आहात. जर तुम्ही आत्ताच लगेच निघालात तर आमच्या प्रेमळ आईंचा आम्हाला सहवास लाभणार नाहीये. त्यामुळे आज मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. त्यावरती मग आता मालती सांगायला लागते, ठीक आहे मी गावाला चालले, पण आपण सगळे एकत्रितपणे गावाला जाऊ शकतो ना? एक काम करूया का, आपण सगळे गावाला जाऊया का? तू एक काम कर ना, जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा आता तू आपल्यासोबत गावाला येण्यासाठी सांग की. यावरती आता विक्रांत म्हणतो, आई ही तर आयडिया खूपच भारी आहे. शरू तू जानकी वहिनीला कॉल कर आणि तिला सांग आपल्यासोबत गावाला यायला. शर्वरी म्हणते, मी आत्ता जानकी वहिनीला कॉल करते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी लगेचच जानकी वहिनीला कॉल करण्यासाठी निघते. तोपर्यंत चिडलेली ऐश्वर्या रूममध्ये येते आणि सारंग तिला सांगायला लागतो, ऐश्वर्या 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 काय बर्थडे सेलिब्रेट झाला? अहो तुम्ही कुठे होतात? तुम्ही या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं मिस केलं असं म्हणत तो आता ऐश्वर्याला बोलायला लागतो. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, सारंग माझं डोकं ऑलरेडी दुखतंय. तुम्ही जर का या सगळ्यामध्ये गप्प नाही बसलात ना तर बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघून जा. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या सांगते, हे बघा निघा बरं. यावर सारंग म्हणतो, काही प्रॉब्लेम झालाय का? मला तुम्ही सांगाल का की नक्की काय झालंय? मला तुम्ही सांगितलं नाहीत तर कळणार कसं की काय झालेलं आहे ते? त्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते, मी तुम्हाला म्हटलं ना की आत्ता सध्या मला काही बोलायचं नाहीये. तुम्ही इथून बाहेर जा म्हणजे जा. मी तुमच्या बाबतीत काहीही आता ऐकणार नाहीये. असं म्हणत ऐश्वर्या त्याला बाहेर पाठवते, कारण याच्यामध्ये ऐश्वर्याला खूप महत्त्वाचं आता इकडे काम करायचं असतं आणि ते म्हणजे तिला या सगळ्यामध्ये आता
आपल्याला ती डायरी वाचायची आहे हे काम असतं. मग आता ती सारंगला बाहेर पाठवते आणि त्यानंतर त्या डायरीमध्ये काय लिहिलंय, त्या डायरीला अनुसरून आपला प्लॅन काय असणार आहे हे सगळं सगळं आता इकडे तिला पाहायचं असतं. म्हणून आता ती त्याला बाहेर पाठवते, ती डायरी वाचायला लागते. पण ही डायरी वाचता वाचता तिच्यासमोर अनेक सत्यांचा उलगडा होतो, जे याच्या आधीसुद्धा याची आता वाच्यता झालेली असते, की पार्वती प्रत्यक्षात या घरामध्ये गेलेली कुणी पाहिलेलीच नसते. पार्वतीने ऋषिकेशला सुमित्राच्या हाती सोपवून तिने स्वतः हे घर सोडलेलं असतं. इकडे आता जानकी सांगत असते, किती छान बर्थडे पार्टी झाली ना, आणि मालती काकू सुद्धा खूप खुश होत्या. आता या सगळ्यामध्ये मालती काकूंनी आपला रागरुसवा फुगवा जर का सोडून दिला तर सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि जे काही केलं त्याचा फायदा होईल. असं म्हणत असताना ऋषिकेश एकटक जानकीकडे पाहत असतो. जानकी म्हणते, ऋषिकेश काय पाहताय? यावरती ऋषिकेश सांगायला लागतो की अगं माझी बायको किती गुणाची आहे ना, हे सगळं पाहतोय. म्हणजे आता इतकं सगळं करून सुद्धा तिने या सगळ्यामध्ये सगळ्यांना कसं आपलंसं केलंय हे पाहतोय. यावरती जानकी सांगते, ऋषिकेश तुमचं काहीतरीच असतं. काय केलंय मी असं? यावरती ऋषिकेश म्हणतो, असं काय करतेस तू? काय केलेस ना जादू, ती तुला सुद्धा माहिती नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी म्हणते, नाही नाही, मी काही फारसं केलेलं नाहीये. ऋषिकेश म्हणतो, नाही पण खरंच तू ना मालती काकूंचे जे काही डोळे उघडलेस ना, ते डोळे उघडण्यासाठी तूच एकटी हवी होतीस आणि तूच या सगळ्यामध्ये आता हे करू शकत होतीस. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, खरंच मी काही फार केलेलं नाहीये. पण तितक्यात शर्वरीचा कॉल येतो. शर्वरीचा कॉल आल्यावरती मग मात्र आता इकडे जानकीला जरा धक्काच बसतो. अचानकपणे शर्वरीचा कॉल, घरी जाऊन काही आता चुकीचं तर घडलं नसेल ना? असं म्हणत ती शर्वरीला म्हणते, काय झालं? काय झालं या सगळ्यामध्ये? आता इकडे मालती काकू चिडल्यात का? यावरती मग आता ती सांगायला लागते, नाही ग वहिनी, असं काय करतेस? अगं काही चिडल्या वगैरे नाही आहेत. म्हणजे ना उलट तू काय जादू केलीस ना वहिनी, तू जादूगर आहेस. आईंनी मूल दत्तक घ्यायला तयार झालेले आहेत. आणि असं म्हटल्यावरती जानकी खूपच खुश होते आणि शर्वरीचं बरं झालं, तुम्ही तर खूप आनंदाची बातमी दिलीत असं सांगते. त्यावरती शर्वरी म्हणते, पण वहिनी तुला एक गोष्ट सांगू का? आईंनी मला आत्ताच म्हटल्या की आपण गावाला जाऊया आणि गावाला जाताना आपण जानकी वहिनीला सुद्धा आता आपल्यासोबत घेऊन जाऊया. असं म्हटल्यावरती जानकीला ती म्हणते, येशील ना तू वहिनी आमच्यासोबत? यावरती जानकी म्हणते, शर्वरी वंश, म्हणजे मी अजून तुम्हाला काही सांगू शकत नाहीये. मी आधी ऋषिकेश सोबत बोलते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कळवते. असं म्हणत जानकी आता मोबाईल ठेवते. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, काय ग जानकी, काय झालं? त्यावरती जानकी म्हणते, अहो काही नाही, शरुवंश त्यांच्या गावाला निघालेले आहेत आणि गावाला निघाल्यात तर त्या मालती काकू आपल्याला सुद्धा बोलवत आहेत. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, काय? त्यावरती जानकी सांगते, हो, पण आपल्याला कसं काय जमणार आहे? यावरती तितकेच सुमित्रा येते, आणि का नाही जमणार? आत्तापर्यंत या घरासाठी जे काही तू केलेलं आहेस त्या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की तू गावाला गेलीस तर आता इकडची जबाबदारी मी सांभाळू शकणार नाही असं होईल का? मी इकडची सगळी जबाबदारी सांभाळेन. तू काहीही काळजी करू नकोस. म्हणजे आता ओवीचं सगळं सगळं मी बघेन. जाणं तुम्हाला सुद्धा 2-4 दिवसाचा ब्रेक हा आवश्यकच आहे की नाही? हे बघ, इथली कुठचीही चिंता करू नकोस. मी या सगळ्यामध्ये इथलं सांभाळायला समर्थ आहे. यावरती मग जानकी म्हणते, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका येत आहे की या सगळ्यामध्ये आता आपल्या घरावरती काही ना काही संकट तर येणार नाहीये ना? यावरती सुमित्रा म्हणते, अगं संकट कसलं? कोणतंही संकट येणार नाहीये. तुला काय त्या ऐश्वर्याची भीती वाटतेय का? ती ऐश्वर्या काही चुकीचं घरात करेल असं वाटतंय का? अगं ती ऐश्वर्याला कुठे माहितीये की आपण दोघी जणी एकत्र आहोत? ते आपण दोघी जणी एकत्र येऊन तिचा फडशा पाडणार आहोत हे तिला माहितीच नाहीये. आणि त्यामुळे तू बिनधास्तपणे जा, इथली जबाबदारी घेण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. असं म्हटल्यावरती मग आता हो नाही करता करता जानकी आता इकडे ओवीला इकडे ठेवून मग आता जाण्यासाठी तयार होते. त्यानंतर मग आता हे सगळं ऐकत असते ते म्हणजे ऐश्वर्या बाहेर. ऐश्वर्या ऐकत असते, अच्छा, म्हणजे या दोघींनी मिळून आता माझ्याबद्दल प्लॅन केलेला आहे. तर आता या दोघींना कळणार पण नाही की मी माझा काय प्लॅन करते आहे ते. या दोघींना अजिबात समजणार नाही की मी नक्की काय डावपेच खेळते आहे ते. आणि या दोघींना सवत माझी लाडकीचा मी आता पिक्चर दाखवणार आहे. म्हणजे आता पार्वतीला या घरात आणून सुमित्राच्या डोक्यावरती मी सवत बसवणार आणि या जानकीच्या डोक्यावरती खरीखुरू सासू, जी तिला उठता उठ बसता बस हे सगळं करत बसणार आहे. आणि त्यासाठी आता ह्या दोघींचा फडशा पाडणं हे मला गरजेचं वाटतं. असं म्हणत मग मात्र आता इकडे तिच्या डोक्यामध्ये जे काही प्लॅन असतो तो प्लॅन तिचा सुरू होतो आणि ती या सगळ्यामध्ये आता तिचा प्लॅन वर्कआउट करायला लागते.
हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे जानकीची जाण्याची तयारी चालू असते. तोपर्यंत जानकी दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशच्या जवळ येते आणि ऋषिकेशला सांगायला लागते, ऋषिकेश अहो जायचंय ना मालती काकूंच्या गावाला, त्या आपली वाट पाहत असतील, लवकर चला. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो ओवी कुठे आहे? त्यावरती जानकी सांगते ओवीला सकाळीच आई बाबा बाहेर घेऊन गेलेले आहेत. आई आणि नाना तिला बाहेर घेऊन गेलेत. आत्तापासून त्यांनी सगळा ओवीचा चार्ज घेतलेला आहे. पण तुम्ही उशीर करू नका, लवकरात लवकर आपल्याला निघायला पाहिजे आणि लवकरात लवकर तिकडे पोहोचायला पाहिजे, आपल्यामुळे त्यांना लेट नको. असं म्हणत ती आता ऋषिकेश लवकरात लवकर अंघोळीला जा असं सांगायला लागते. त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो तू तर टिपिकल बायकोसारखी बोलायला लागलेली आहेस. यावरती जानकी म्हणते अजूनही मी दाखवलेलं नाहीये की टिपिकल बायको काय असते ते. थांबा, मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. चला लवकरात लवकर अंघोळीला पाणी काढले, पटकन अंघोळ करून या. असं म्हणत मग आता जानकी इकडे ऋषिकेशला फटाफट अंघोळीला निघायला सांगत असते. त्यावेळेला मग आता ऋषिकेश अंघोळीला निघतो. जानकीची बॅग पॅकिंग चालू असते. बॅग पॅकिंग चालू असताना मग ती आता बऱ्याचशा काही गोष्टी घेते. तिचा खरं तर पाय आता निघत नसतो, घरातून पाय तिचा निघत नसतो. पण या सगळ्यामध्ये आता ती ऋषिकेशला हाताला धरून अंघोळीला पाठवते. इकडे तोपर्यंत ऐश्वर्याने विचार केलेला असतो की हे सगळं नाटक करताना मला एकटीला काहीही जमणार नाहीये. मला या सगळ्यामध्ये आजी आणि सारंग या दोघांची सुद्धा आता मदत लागणार आहे. काय करू काय करू असं म्हणत मग त्या दोघांना विश्वासात घेण्यासाठी तिकडे बोलवते. ज्या वेळेला दोघांना विश्वासात घेण्यासाठी बोलवते त्यावेळेला ती सांगते दार लावा, दार लावा. अजिबात कुणीही या सगळ्यामध्ये आता भांडं आपलं फुटणार नाही याची काळजी घ्या. यावरती आजी म्हणते अगं दार लावण्या इतकं काय झालेलं आहे, दार लावून काय तुला बोलायचं आहे? यावरती ऐश्वर्या म्हणते खूप मोठं सिक्रेट आहे आणि ते सिक्रेट आता फक्त तुम्हाला दोघांनाच मला सांगायचं आहे. असं म्हणत ती दाराच्या खिडक्या पडदे बिडदे सगळं लावून सांगते आणि ती सांगते माझ्याकडे माझ्या हातात खूप मोठं सरप्राईज सापडलेलं आहे, माझ्या हातात खूप मोठं घबाड सापडलेलं आहे. आजी म्हणते काय काय नक्की सापडलेलं तरी काय आहे? आणि आता या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते मी सांगते ना तुम्हाला माझ्याकडे काय सापडले ते. आणि आता या सगळ्यामध्ये मी जे बोलते ते फक्त ऐका, तुम्ही अजिबात काही बोलू नका आणि मी तुम्हाला जे सिक्रेट सांगणार आहे ते इतर कुणाला सांगायचं नाही. यावरती आजी म्हणते हो हो, मी फक्त सुमित्रा सोडून कुणालाही काही सांगणार नाही. यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते आजी कोणी नाही, मग आई सुद्धा नाही. यावरती ती सांगते ठीक आहे. मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते 2 मिनिट थांबा, मी तुम्हाला सगळं सरप्राईज दाखवते. आणि मग ऐश्वर्या ती पार्वतीची डायरी असते ती डायरी आता समोर आणते. डायरी समोर आणल्यावरती ती आता डायरी इकडे सारंगच्या हातात देते. सारंग म्हणतो हे काय, सरप्राईज दाखवा ना. ऐश्वर्या म्हणते जरा तरी तुम्ही धीर धरा, मी तुम्हाला जे काही सांगते आहे ते नीट ऐका. असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या ती डायरी समोर आणते आणि ही डायरी कोणाची आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यावरती सारंग म्हणतो आम्हाला कसं माहिती असणार, आता तुम्हीच सांगा तर या सगळ्यामध्ये आता काय नक्की घडलंय ते. असं म्हटल्यावरती ती आता म्हणते ही डायरी सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे यांची आहे. आणि आता त्यावरती आता सारंग म्हणायला लागतो कसं काय, ही डायरी तिची आहे कसं आपल्याला कळणार, किंवा ही 100% डायरी आता त्यांचीच आहे हे कसं कळणार? त्यांना डायरी लिहिण्याचा शौक होता का? त्यांना लिहिता वाचता येत होतं का? आजी तुला काही गोष्टी आठवत आहेत का? आणि मग ही डायरी लिहून त्या काय झाल्या, त्यांचं काय झालं, काय नक्की घडले? असं म्हणत आता 1 न 100 प्रश्न आजीला विचारले जातात. कारण या घराचं मुळात सगळं जुनं पुराणं जर कुणाला माहिती असेल तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती आजी असते. आजीला या घरातल्या जुन्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे आजी म्हणते 1 मिनिट थांबा, मला जे काही माहिती आहे ते मी गोष्टी तुम्हाला सांगते. असं म्हटल्यावरती आजी आता विचार करत करत सगळ्या गोष्टी सांगायला लागते. आजी सांगायला लागते मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये आता सौमित्रचा ज्या वेळेला जन्म झाला होता ना त्यावेळेला काही गोष्टी समोर आल्या होत्या. म्हणजे बघ पहिल्यांदा ऋषिकेशचा जन्म झाला. ऋषिकेशचा जन्म झाल्यावरती त्याच्या जन्मदात्री आईने आता त्याच दिवशी सुमित्राला त्याच्या हातात सोपवलं. त्याच्या हातात सोपवल्यावरती त्यानंतर 2 दिवसानंतर ऋषिकेशची आई पार्वती एक घर सोडून निघून गेली. आणि घर सोडून निघून जाताना तिने कोणाकोणाला काही सांगितलं सुद्धा नाही. आणि मग त्यानंतर तिचे भाऊ ते हिम्मतराव, त्या हिम्मतरावांनी आपल्या बहिणीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण या सगळ्यामध्ये त्यांना ती काही सापडली नाही. पण ज्या वेळेला आता इकडे सौमित्राचा जन्म झाला ना, ज्या वेळेला सौमित्राचा जन्म झाला त्यावेळेला मात्र आता हिम्मतरावांनी खूप मोठी बातमी या घरात आणली होती. हिम्मतरावांनी या घरात येऊन सांगितलं की या सगळ्यामध्ये आता
म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्वतीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, हे हिम्मतरावांनी सांगितलं. हिम्मतराव म्हटले, की ती एका एस-टीतून चालली होती. त्यावेळेला एस-टीचा अपघात झाला आणि तिचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला. पण हे मृत्यू झाल्यावरती तिची स्पेसिफिक अशी डेड बॉडी काही कुणाला सापडली नव्हती. त्यानंतर मग आता एक अशीच रँडमली डेड बॉडी आणण्यात आली, जिचा चेहरा काही ओळखू येत नव्हता आणि जिचा चेहरा आपल्याला काही कळत नव्हता, की ती पार्वतीच आहे हे सिद्ध होत नव्हतं. पण ती डेड बॉडी आली. त्या डेड बॉडीवरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या सगळ्यामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. असं ती सगळं सांगितल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते, याच पार्वतीला मी पुन्हा जिवंत करून या घरामध्ये सुमित्राची सवत आणि या जानकीची खरी सासू म्हणून हिच्या डोक्यावरती मिऱ्या वाटण्यासाठी मी आणणार आहे. यावरती आजी म्हणते, शक्यच नाही, असं तू करूच शकत नाहीस, कारण स्वतः नानासाहेबांनी तिचा आता अंत्यसंस्कार केलेले आहेत आणि अंत्यसंस्कार करून तिला मोक्ष दिलेला आहे. मग तू हे कसं काय करू शकतेस? यावरती ऐश्वर्या म्हणते, मी सगळं करू शकते. म्हणजे कसं आहे ना, त्यांनी जरी अंत्यसंस्कार केले असले आणि आता तिला दहन केलं असलं तरी सुद्धा चेहरा कुठे नाहीच आहे, हे तुम्ही सुद्धा पाहिलंत ना, की त्यांनी चेहरा बघितलेलाच नाहीये. याच गोष्टीचा वापर करून मी आता पार्वतीला जिवंत करणार आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुमची दोघांचीही मदत लागणार आहे. आता आपण त्यांना जिवंत करून या घरामध्ये जो काही तांडव करायचा आहे ना, तो तांडव आता मी असा काही करणार आहे, की या लोकांना काही कळलंच नाही पाहिजे. असं म्हणत ऐश्वर्याचं बरंचसं प्लॅनिंग चालू असतं आणि आजीकडून एक-एक करत ती आता माहिती काढत असते, जेणेकरून त्या माहितीच्या आधारे तिला आता या सगळ्यामध्ये काही ना काही पुढची माहिती मिळेल आणि आजी तिला जे काही सांगत असते ते डोक्यात साठवत ती आता एक-एक करत प्लॅनिंग करते आणि प्लॅनिंग करत ती आता सांगते, मी जे काही सांगते ते तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं आहे. याच्या पुढचं आपलं प्लॅनिंग सुरू होते. एकदा का ऋषिकेश जानकी शरुवंशच्या गावी गेले, की आपलं प्लॅनिंग सुरू होईल. याच्यामध्ये तुम्ही माझी साथ द्यायची. आणि ती सांगते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्वती जिवंत आहे हे नानासाहेबांच्या मनामध्ये कुठेतरी रुजलंय. कारण ज्या वेळेला जानकीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जानकी पार्वती बनून आली होती आणि नानासाहेब उठले होते. सारंग सांगतो, हो हो, असं घडलं होतं आणि त्यामुळे ठरतं पुढचा. ऐश्वर्या आता आजीला आणि सारंगला प्लॅन सांगते आणि त्यानंतर जेव्हा ऋषिकेश जानकी गावाला निघालेले असतात, तेव्हा ती ऋषिकेशला कॉल करते. ऋषिकेशला कॉल करून ती सांगायला लागते, हॅलो, मी सखू बोलते. सखू, पार्वती आहे का? यावरती ऋषिकेश म्हणतो, सॉरी, तुम्ही चुकीच्या ठिकाणी नंबर लावलेला आहे. इथे कुणी पार्वती वगैरे काही राहत नाही. त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, काय ऋषिकेश, कुणाचा फोन होता? ऋषिकेश म्हणतो, काही नाही, रॉंग नंबर होता. ती आता पार्वती म्हणून कुणाला तरी विचारत होती. म्हणजे आता सखू बोलते, पार्वतीची मैत्रीण. असं म्हणत मग मात्र ऋषिकेशच्या डोक्यामध्ये एक पिल्लू सोडलं जातं, की पार्वती जिवंत आहे. त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते, राजा राणी गावाला तर गेलेले आहेत, पण यांच्या डोक्यात जे काही राजाच्या मी पिल्लू सोडलंय ना, त्याच्या आईच्या बद्दल, हे आता पिल्लू मला सतत जिवंत ठेवायला पाहिजे आणि याचाच फायदा घेऊन मी आता पुढची लढाई लढणार आहे.